नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई हायवे लगत असणाऱ्या एका छोट्याशा महादेवाच्या मंदिराबद्दल मी तुम्हाला छोटीशी माहिती देणार आहे. आपण या ठिकाणी आल्यावरती शिवशंकर डायनिंग स्नॅक सेंटर पासूनच एक छोटासा आतमध्ये रोड गेलेला आहे. या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावरतीच आपल्याला ते महादेवाचं छोटंसं मंदिर पाहायला भेटतं. आम्ही त्या ठिकाणाहून आमचे सहकारी मित्र सोबतच चालत पुढे गेलो. चालत असताना सोबतचा परिसर हा किती सुंदर आहे तुम्ही सुद्धा बघू शकता. खूप मस्त वातावरण झालेलं आहे आणि पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे आजूबाजूचा परिसर हा मस्त असा हिरवागार दिसत होता आणि मन प्रफुल्लित होत होतं. त्या वाटेने जात असताना आम्हाला एक मस्त गावचा फील आला. आणि आमचे मित्र सहकारी आम्हाला सांगत होते की देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर थोडंसं डोक्यामध्ये जे काही विचार असतील ते विचार सगळे नाहीसे होतात आणि मन कसं प्रसन्न होतं. सगळे कामावर आल्यावरती आज सोमवार पण आहे आणि महादेवाचं दर्शन घ्यायचंय. त्यासाठी कामाच्या ठिकाणीच पाठीमागे जवळच महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे आणि आता आम्ही चाललोय त्या ठिकाणी. माझे मित्र सहकारी हे समोर चाललेले आहेत. समोर जे दिसत आहेत ते माझे सहकारी मित्र आहेत आणि आता आम्ही महादेवाचे दर्शन घेणार आहोत. आम्ही पायातील चपला बाहेर काढूनच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. मला या ठिकाणची कळसाची कलाकृती खूपच आवडली, कारण या ठिकाणी साक्षात प्रभू श्री शंकराची मूर्तीच या मंदिराच्या कळसावरती बसली असं मला वाटत होतं. या ठिकाणी असलेले चिंचेचे झाड खूप मोठे आहे. ते 110 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी जुने आहे आणि त्यामुळे त्याच्या खाली जी पडलेली सावली खूपच घनदाट होती आणि त्यामुळे सर्वत्र मंदिराच्या आजूबाजूला सावलीचे वातावरण निर्माण झाले होते. इतर मंदिरांच्या कळसाच्या तुलनेत या मंदिराचा कळस मला खूपच आवडला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला साक्षात श्री दत्तगुरूंचे दर्शन होते. आणि त्याच ठिकाणी उंबराच्या झाडाखाली म्हणजे दत्तगुरूंच्या उजव्या हाताला गणपतीचे मंदिर, सुंदर छोटेसे गणपतीचे मंदिर आणि त्याच्या पाठीमागे छोटेसे शिवलिंग आहे. तर डाव्या बाजूला मुक्ताई मातेचे छोटंसं मंदिर आहे. ते देखील खूप सुंदर आणि अतुलनीय आहे. दोन्ही मंदिरे खूप छोटी असल्याने ती एक उजव्या बाजूला तर एक डाव्या बाजूला अशी 2 मंदिरांची रचना केली गेलेली आहे. मंदिर छोटे असले तरी सुद्धा या ठिकाणची लोक इथला परिसर हा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवतात. मंदिर छोटंसं आहे, परंतु या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला असणारी मोठमोठी झाडे यांनी सर्वत्र मायेची सावली करून टाकलेली आहे. याच ठिकाणी मंदिराच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात वडाचे भले मोठे झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली एक छोटीशी पिंड ठेवलेली आहे. उंबराच्या झाडाखाली असलेले महादेवाचे छोटेसे शिवलिंग खूप अतिशय सुंदर असून रेखीव दिसत आहे. ज्यांना आपण देवांचे देव महादेव म्हणतो यांचे आवडते बेलाचे पान
आपल्याला मंदिराच्या समोरील बाजूस पाहायला भेटेल. आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर पण करा.